आपण भंडारी शिवारीमध्ये आलेलो आहोत. तालुका धाराशिव आहे. या ठिकाणी पाटोदा युनिटचे कर्मचारी किंवा इंजिनियर साहेब आहेत. इथं गेले अनेक वर्षापासून पाटोद्याहून उजनीहून पाटोद्याला सप्लायर गेलेला आहे, लाईट गेलेला आहे. ह्या ठिकाणी प्रत्येक वेळेस सीझनच्या टायमाला शेतकऱ्याला समस्या तयार होतात. त्या समस्याला सोडवण्यासाठी प्रयत्न केला ह्या सरांनी आणि कशा संदर्भात प्रयत्न करून ही नवीन लाईन तयार केले हे जाणून घेणार आहे. सर, आपण कुण्या पद्धतीने ही लाईन तयार केली सर? हे लाईन बदलण्याचं कारण आहे की 1972मध्ये लाईन झालेली आहे आणि हे कंडक्टर 34 असून सतत शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा खंडित होतो. ते विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी ह्या ठिकाणी 100चं कंडक्टर टाकण्यात येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांचा जे पाठीमागचा जे त्रास आहे ते पूर्णतः दूर होणार आहे आणि इथून पुढे सुरळीत वीज पुरवठा भेटणार आहे. आता सध्याच्या शेतकऱ्याचं सीझन चाललेलं आहे. सध्या शेतकऱ्यांना लाईट भेटत नाही. आपलं काय म्हणणं आहे सर? या जुन्या लाईन असल्यामुळं कंटिन्यू एक बी दिवस लाईन सुरळीत चालत नव्हती. मग सारखंच लाईन तुटत होती. संध्याकाळी वेळ रात्री तर लाईट कावाच व्यवस्थित चालत नव्हती. काय साहेबाच्या ते सगळ्यांनी प्रयत्नानं नवीन लाईन व्हायला आनंदाची गोष्ट आहे सगळी. आता जर हे नवीन लाईन झाली, साहेबांना सहकार्य करण्याचे आपले सर्व शेतकऱ्याची इच्छा सगळे आहे. तयार ना, कोण कुठं पण सगळ्या म्हणजे असं जिथं गरज आहे त्या जागेत पोल रवणं किंवा वीज ओढणं सगळ्याला पूर्ण शेतकऱ्याचं सहकार्य आहे. आता ह्याच्यामुळे आपल्याला काय अपेक्षा आहे साहेबाकडून? आपल्याला कशा पद्धतीनं त्यांनी वीज दिले पाहिजे किंवा आपल्या शेतासाठी आपल्याला 6 तास वीज भेटते, त्याच्यानंतर आपल्याला किती 6 तास जे नियमाप्रमाणे भेटत आहे ते कुठे, पण फक्त लाईट जितके टायमिंग भेटले तितकी सुरळीत चालावं एवढ्या अपेक्षा, दुसरं काय. आता ते म्हणतात जेवढे टाईममध्ये सोडलेल्या जाते लाईट तेवढे मध्ये सुरळीत चालले पाहिजे. आतापर्यंत काही घोटाळे होतात का शेतकऱ्यांना? त्याचे असल्यामुळे कंटिन्यू घोटाळेच होते. कधीच लाईन रेग्युलर चालली नाही. रेग्युलर चालली नाही म्हणून तरी काम काढलं त्यांनी सगळ्यांनी. हे शेतकरी म्हणतात की आत्तापर्यंत कंटिन्यू चालत नाही, त्यांच्या पिकाचे नुकसान होते आहेत, त्या समस्या आहेत, आपण सोडवायचा हे प्रयत्न केला. त्याच्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांचं म्हणणं बरोबर आहे. आतापर्यंत लाईट चालू केल्यानंतर 10 ते 5 मिनिटामध्ये लाईट ट्रिप होते वर कंडक्टर तुटलेत आहे. परंतु आता 100चं कंडक्टर टाकल्यानंतर की शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत चालू होईल आणि कंडक्टर तुटणार नाही. हे त्यामुळे शेतकऱ्यांना 8 तास बरोबर वीज भेटेल. ह्याच्या अगोदर जे पहिले कर्मचारी आलेत किंवा हे इन्चार्ज होते त्यांनी हे संदर्भ कसा काय जाणला नाही किंवा हे गोष्टी कशा त्यांच्या लक्षात आलेल्या नाहीत? हे पहिला टॉप कंपनी आहेत. तुम्हाला काय वाटतंय का पहिलं काय असं तुम्हाला त्रास होत होता का? त्रास तर होतच होता, कारण लाईन फार जुनी आहे. त्यांना अधिकाऱ्याला किंवा ऑफिसला सगळं कळवलं होतं, पण मटेरियल अवेलेबल किती ते टाकायचं किंवा लाईन टाकणं सोपं होतं. भरपूर लाईन आहे. लाईन उजनी ते करजखेडा भरपूर अंतर आहे. त्यामध्ये 2-3 गावं, भंडारी, काकासपूर, उजनी, करजखेडा हे असे गाव आहेत. काय अडचणी, लोक शेतकऱ्याची पिकं आहे ती सगळ्या अडचणी येत होत्या. लोड जास्त असल्यामुळे कंडक्टर तुटणं, वीक होणं, पण आता ते काम मार्गी लागलं आहे. ऑफिसने मंजूर केलं आहे. त्याच्यामुळे आता पोल टाकणं, नवीन लाईन ओढणं काम चालू झालं आहे. आता ते 8 दिवसात होऊन जाईल आणि शेतकऱ्याला लाईट सुरळीत भेटेल. आता तुमच्या मागटला ताण कमी होणार का? हो, 90% आमचं काम कमी होणार आहे. लाईन सुरळीत चालणार एवढी खात्री आहे आपल्याला. कारण त्याची लाईनची लेंथ मोठी आहे, MM मोठा आहे, स्क्वेअर फूट मोठा आहे आणि वाहनशक्ती भरपूर आहे त्याची. त्याच्यामुळे सुरळीत चालणार, हे तुटणार नाही. म्हणजे 8 तास त्यांना लाईट भेटणार म्हणजे भेटणार. आता लाईटीचा समस्या संपलेल्या आहे असे त्यांनी सांगतात. त्यांचे बी वाडा ताण होत होते. रात्रंना दिवस त्यांनी लाईट शेतकऱ्यासाठी देत होते, पण ते सक्सेस होत नव्हते. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. धाराशिव टाइम्स न्यूज, मी विठ्ठल खटके, धाराशिव.